Hello dear students, today we are going to discuss very important questions which are specially based on the concept of menstrual cycle. लास्ट लेक्चरमध्ये जसं मी तुम्हाला बोललेले होते, मेन्स्ट्रुअल सायकलची कन्सेप्ट आपण 2 व्हिडिओजमध्ये शिकणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये मी त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगितलं की मेन्स्ट्रुअल सायकल लक्षात कशी ठेवायची, त्याच्या वेगवेगळ्या फेजेस, त्याचं ड्युरेशन, हे सगळं आपण डिटेल बघितलं. आता प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर्समध्ये ह्या मेन्स्ट्रुअल सायकलवरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेत, मी मोस्टली इथे मोठे म्हणजे 3 आणि 5 मार्कांचे प्रश्न घेतलेत, 1 आणि 2 मार्क्सचे इन्क्लूड केलेले नाहीत. तर हे आपण बघूयात. मॉडेल आन्सर्स काय असले पाहिजेत, कारण काही प्रश्न असे विचारलेत बोर्ड एक्झामला की ज्याचं उत्तर तुम्हाला पुस्तकात कुठंच दिलं नाही आहे, पण प्रश्न मात्र आहे. तर त्याचं उत्तर कसं लिहाल, आणि हे तुमच्या पुस्तकातल्या डायग्रॅमच्या आधारे एकदा तुम्हाला डायग्रॅम प्रॉपर वाचायला आणि त्याचं अर्थ समजून घ्यायला कळली ना की मग बाकी तुम्हाला काही अवघड जाणार नाही. कारण बरेचदा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ही त्या डायग्रॅममध्येच तुम्हाला मिळून जातात. फक्त गरज असते ती तुम्ही वाईजली ऑब्झर्व करण्याची. ठीक आहे. सो आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. हा देखील प्रिव्हियस इयरच्या पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे. डायग्रॅम दिलेली आहे आणि आयडेंटिफाय द प्रोसेस इन द अबोव फिगर. आणि हा जो पूर्ण प्रश्न आहे तो तुम्हाला 3 मार्कांसाठी विचारला आहे. ठीक आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नासाठी 1.5 मार्क आहे आणि दुसऱ्या प्रश्नासाठी 1.5 मार्क असं ह्याचं वेटेज असणार आहे. सो आयडेंटिफाय द प्रोसेस. मग व्यवस्थित पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं की द गिवन प्रोसेस in the above figure is menstrual cycle. After how many days it will repeat again, हा दुसरा प्रश्न आहे, म्हणजे पहिल्याच प्रश्नाचा सब क्वेश्चन. तर इट विल रिपीट अगेन आफ्टर एव्हरी 28 to 30 days असं व्यवस्थित इथं उत्तर सांगाल. सो ह्याचं पहिल्या प्रश्नाचं म्हणजे जो ए प्रश्न आहे तुमचा, एचं उत्तर तुम्ही पहिल्यांदा काय लिहिणार, मेन्स्ट्रुअल सायकल, द गिव्हन प्रोसेस वगैरे हे पूर्ण वाक्यात लिहायचं. हां, मी शॉर्टमध्ये जरी इथं लिहिलं असलं तरी. आणि इट विल रिपीट अगेन आफ्टर 28 to 30 days. आता बी प्रश्नाकडे, राईट द नेम्स ऑफ द हॉर्मोन्स विच आर इन्वॉल्ड इन दिस प्रोसेस. मी जसं मगाशी म्हटलं ना तुम्हाला की वाईजली ऑब्झर्व करण्याची गरज आहे. इथं तुम्हाला ह्या डायग्रॅममध्ये इथंच 2 हार्मोन्सची नावं दिलीत बघा, FSH आणि LH. सो ह्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये टोटल 4 हार्मोन्स इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. त्यापैकी पिट्युटरी ग्लँडकडून 2 हार्मोन्स सिक्रीट होतात. एक FSH, तिथं त्याचा फुल फॉर्म लिहून ठेवायचा लगेच, म्हणजे रिस्क नको. FSH LH लिहिलं तरी सुद्धा चालेल, पण रिस्क न घेण्यासाठी आपण पूर्ण लिहूया त्याचं. दॅट इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ठीक आहे. आणि दुसरा हार्मोन आहे दॅट इज LH, दॅट ल्युटिनायझिंग हार्मोन. नायझिंग हार्मोन हे 2 पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते. अजून 2 हार्मोन्स आहेत विच आर सिक्रेटेड बाय ओव्हरीज, आणि तो आहे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. हे 2 हार्मोन्स म्हणजे टोटल 4 हार्मोन्स इथं तुम्हाला सांगायचे आहेत. हा झाला पहिला प्रश्न. हा देखील प्रिव्हियस इयरचा पेपरमधलाच आहे. बघा प्रश्न काय विचारला, व्हॉट इज द पीरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. आता इथे ड्युरेशन पण तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याचं कन्सेप्ट काय आहे हे सांगायचं आहे. तो पीरियडचा डे नंबर 1 पासून डे नंबर 4 पर्यंत ॲक्च्युअल जो ब्लड फ्लो होतो त्या पीरियडला म्हणायचं पीरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. त्याची डेफिनेशन बघा कशी लिहाल, इट इज द पीरियड व्हेन द लॉस ऑफ मेन्स्ट्रुअल ब्लड टेक प्लेस थ्रू द व्हजायना. आणि मला यायचं इट ऑकर्स फ्रॉम द डे 1 to डे 4 ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. पहिल्याचं उत्तर झालं. ऑन विच डे डज ओव्ह्युलेशन ऑकर. तर ओव्ह्युलेशनचा डे असतो डे 14th. ओव्ह्युलेशन ऑकर्स ॲट द 14th डे ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल असं पूर्ण वाक्यात सांगायचं. त्यानंतर इन मेन्स्ट्रुअल सायकल विच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स अंडरगो चेंजेस. अगेन ह्याचं उत्तर ह्या डायग्रॅममध्येच आहे. इथं दिलं आहे बघा, चेंजेस इन ओव्हरी आणि चेंजेस इन युटेरस. सो
ओव्हरी अँड युटेरस हे दोन ऑर्गन्स जे आहेत दीज अंडरगो चेंजेस ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल सायकल. त्यानंतर विच पिरियड इज सेड टू बी पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. तर डे 5 पासून डे 13 पर्यंतचा जो पिरियड आहे डे 5 to 13 is called as the period of regeneration of endometrium. त्यानंतर विच पिरियड इज सेड टू बी पिरियड ऑफ सिक्रीशन ऑफ ग्लँड्स. तर 15 दिवसापासून 28 पर्यंत डे 15 टू डे 28 to 30 जे आपण म्हणतो, तर इट इज कॉल्ड ॲज द पिरियड ऑफ सिक्रीशन ऑफ ग्लँड्स इन एंडोमेट्रियम. ह्याच्याशी रिलेटेड ही इथं तुमच्या टेक्स्टबुकमधली जी डायग्रॅम आहे ती मी इथे इन्क्लूड केली आहे बघा. इथं खाली जे दिसतंय तुम्हाला हे ड्युरेशन सांगितलेत. 1 ते 4 पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन, 5 ते 13 पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम, 14वा ओव्ह्युलेशन पिरियड आणि मग 15 पासून 28 जे दाखवलंय ते 30 पर्यंत पिरियड ऑफ सिक्रीशन ऑफ ग्लँड्स ऑफ एंडोमेट्रियम. हां, तर हे झाला येस, हा पूर्ण सगळ्या 5 प्रश्नांची उत्तरं झाली. एका प्रश्नासाठी 1 मार्क. ठीक आहे. हां, लास्ट व्हिडिओमध्ये माझ्याकडून ही कॉर्पस ॲल्बिकॅन्स हा पार्ट सांगायचा राहिला. मी जसं सांगितलं होतं तुम्हाला की जेव्हा प्रेग्नन्सी मेंटेन राहत नाही तेव्हा कॉर्पस ल्युटियम डिजनरेट होतं. इथंपर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, तुम्हाला आठवत असेल. तर तो जो डिजनरेट झालेला कॉर्पस ल्युटियमचा रंग काय आहे? येल्लो. आणि एकदा का तो कॉर्पस ल्युटियम डिजनरेट झाला की त्याचा कलर बनतो व्हाईट. आणि ते जे डिजनरेटेड कॉर्पस ल्युटियमचे टिश्यूज आहेत दे बिकम व्हाईट कलर्ड आणि त्याचं नाव आहे कॉर्पस ॲल्बिकॅन्स. ॲल्बिनो म्हणजे ॲल्बिकॅन्स हा शब्द व्हाईट कलरशी रिलेटेड आहे. सो कॉर्पस ॲल्बिकॅन्स हा डिजनरेटेड कॉर्पस ल्युटियम आहे विच इज हॅव्हिंग व्हाईट कलर. हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर आन्सर्स ह्याच्याशी रिलेटेड विचारलेत बघा, ह्या अगेन डायग्रॅमशी रिलेटेड. व्हॉट डज द फॉलोइंग फिगर शो. तर द फॉलोइंग फिगर शोज मेन्स्ट्रुअल सायकल. विच ऑर्गन्स आर इन्वॉल्ड. अगेन तोच आहे प्रश्न की ओव्हरीज आणि युटेरस हे 2 ऑर्गन्स इथे इन्वॉल्ड आहेत. विच हार्मोन्स, मगाशी सांगितलेले 4 हार्मोन्सची नावं लिहायची. आफ्टर हाऊ मेनी डेज दीज चेंजेस हॅपन. अगेन द 28 to 30 days. आणि मग एक्सप्लेन युअर ओपिनियन हा एक प्रश्न विचारलाय बघा. ॲक्च्युली हे 5 मार्कांसाठीचेच प्रश्न आहेत, डिव्हाइड करून तुम्हाला विचारू शकतात. तर तुमचं ओपिनियन काय आहे की वुमन्स बॉडी इज इम्प्युअर व्हाईल द अबोव प्रोसेस इज गोईंग ऑन. तर ॲक्च्युली इथं तुम्ही पर्सनल रिस्पॉन्ससारखा हा प्रश्न आहे, तर तुम्ही इथं सांगाल की नो, इट इज नॉट, इट इज व्हेरी नॅचरल. इथं जसं हे जे उत्तर आहे ना ह्याचं म्हणजे ह्या गिव्ह रिझनचं उत्तर आणि हा जो प्रश्न आहे ह्या दोघांचं उत्तर तुम्हाला ऑलमोस्ट सेम सांगायचं आहे. मी काय फरक आहे ते दोन्हीचं सांगते. जेव्हा तुम्हाला गिव्ह रिझनसाठी विचारला जाईल प्रश्न तर की व्हाय देअर इज नीड ऑफ रेस्ट ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन. तर मेन्स्ट्रुएशन म्हणजे काय हे आपण पहिल्या पॉईंटमध्ये सांगणार. तर ब्लीडिंग ऑकर्स कंटिन्युअसली फॉर अप्रॉक्सिमेटली 5 days. हे ब्लीडिंगमधून साधारण 40 ते जवळजवळ 100 मिलीलिटर ml एवढं ब्लड ह्या पिरियड्सच्या थ्रू बाहेर पडू शकतं. सो सिव्हिअर पेन्स होतात, वीकनेस होतो ड्यू टू हेवी ब्लीडिंग आणि म्हणून देर इज पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन्स आणि त्यासाठी रेस्टची गरज आहे. मग आता हे जे आहे हा प्रश्न की वुमन्स बॉडी इज नॉट इम्प्युअर ड्युरिंग धिस प्रोसेस, इट इज अ नॅचरल फिनॉमिनन. मग आता ह्याचं उत्तर कसं सांगाल तर वुमेन्स बॉडी इज नॉट इम्प्युअर ड्युरिंग द प्रोसेस. दिस इज अ नॅचरल फिनॉमिनन इन विच ब्लीडिंग ऑकर्स थ्रू द vagina of the female which contains unfertilized egg cell आणि along with some degenerated tissues. So female body is not impure but it requires special care and attention and rest during the मेन्स्ट्रुअल पिरियड आणि पर्सनल हायजीन सुद्धा मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. सो ह्या पद्धतीनं तुम्हाला मोठे प्रश्न जे मेन्स्ट्रुअल सायकलशी रिलेटेड आहेत ते विचारले जातात.
हां, तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला आयडियली आन्सर्स पण इथं मी लिहून दाखवलेले आहेत. ह्या पद्धतीनं तयारी करा छानपैकी. आता इथेच थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्या पुढची कन्सेप्ट बघूया. टिल देन गुड बाय अँड थँक्यू.